उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे निधन झाले यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. मुंबईहून बारामतीला अजित पवार प्रचार सभेसाठी जात होते. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये 4 सभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. अजित पवार बारामतीमध्ये येत असल्याने कार्यकर्ते विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन त्याची वाट पाहत होते. मात्र विमानतळाच्या काही अंतरावरच अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि विमान अपघातात एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी शंका देखील उपस्थित केली. या विमान अपघाताचे व्हिडिओ पुढे आले. थेट विमान एका बाजूला अचानक कोलमडल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. विमान अपघाताची चौकशी देखील सुरू आहे. अजित पवार यांचा विमान अपघात नक्की कसा झाला याबद्दल माहिती पुढे येत आहे. विमान धावपट्टीपुढे पोहोचले त्यामुळे धोके असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय जेव्हा पायलट विमान उतरण्याकरता प्रयत्न करत होता त्यावेळी अँगल चुकला असल्याचाही अंदाज आहे. कारण धावपट्टीच्या अगदी शेजारी असलेल्या शेतात अजित पवार यांचे विमान कोसळले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्सची ताब्यात घेतला. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डचा डेटा अगदी बारकाईने तपासला जात आहे. त्यामुळे स्पष्ट होईल की नक्की विमान अपघातात ज्यावेळी झाला त्यावेळी काय झालं, कारण शेवटच्या क्षणी पायलटमध्ये काय संवाद झाला हे सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होते. विमान उतरताना पायलटचा धावपट्टीचा अंदाज चुकल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. हैराण करणारे म्हणजे विमान अपघाताच्या काही मिनिटं अगोदरच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधला होता, ज्याचे रेकॉर्डिंग पुढे आले. फोन संवादानंतर अगदी काही मिनिटांमध्ये भीषण अपघात झाला.